आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. हे मधुसूदना, जर अर्जुनही तुम्ही आहात तर मला तुमच्यामध्ये लीन करून घ्या. नाही अर्जुना, अजून ती वेळ आली नाहीये. अजून तुला या अर्जुन रूपात खूप मोठी, भयंकर आणि विनाशकारी लीला करायची आहे. तुझ्या शरीराद्वारे अजून महाभारताचं युद्ध करायचं आहे. कन्हैया, मी सुभद्रेचा विवाह ठरवलाय. विवाह ठरवलाय? कोणाबरोबर? दुर्योधनाबरोबर. दुर्योधनाबरोबर? हो हो, दुर्योधनाबरोबर. विवाह नक्की ठरलाय? हो कन्हैया, त्यांनी माझ्याकडे तिला मागणी घातली आणि मी ती लगेच स्वीकार करून त्यांना वचन दिलं. बोल, काय म्हणायचंय तुला? सरळ सरळ सांग. मला तर केवळ इतकंच म्हणायचंय बलराम दादा, की कुठल्याही मुलीचा विवाह कोणाशी करायचा याचा निर्णय घ्यायच्या आधी तिची सहमती घेणं आवश्यक आहे. वचन द्यायच्या आधी तुम्ही एकदा सुभद्रेला विचारायला हवं होतं बलराम दादा. सुभद्रे, मी इतके दिवस तिथे राहण्याचं एक कारण हे होतं की मी तुझंच काम करत होतो. माझं काम? हो. माझं कुठलं काम करत होतात? ऐकशील तर आनंदाने नाचायला लागशील. अच्छा, ऐकू तर दे की तुम्ही इतकं काय काम करत होतात. मी तुझा विवाह ठरवत होतो. माझ्या विवाहाबद्दल? आणि जेव्हा तुला हे कळेल की तुझा विवाह कोणाबरोबर ठरलाय तर भान हरपेल, भान. कुरुवंशाचे सम्राट महाराज धृतराष्ट्रांचे पुत्र युगराज दुर्योधनांबरोबर मी हिचा विवाह ठरवलाय. आता आमची बहीण हस्तिनापूरच्या विशाल साम्राज्याची महाराणी बनेल.
काय करताय पार्थ? जाण्याची तयारी. इतक्या लवकर? 2 महिन्यापासून तुमच्याकडून सेवा करून घेतो अतिथी बनून, तरी तुम्ही इतक्या लवकर म्हणताय? अतिथीची सेवा करून कष्ट होत नाही, त्यातून तर आनंद मिळतो. ही तुमची उदारता आहे. यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. हे काय करताय पार्थ? अशा लागणाऱ्या गोष्टी करा तर माझा धीर सुटे. मी काहीतरी चुकीचं करून बसेन, मग मला सांगू नका. चुकीचं? काय चुकीचं? हे बघ सुभद्रे, हा आपल्या परीक्षेचा काळ आहे. आपल्याला असं काहीच करायला नको ज्याने आपल्या कुळाची किंवा परंपराची मानहानी होईल. हीच वेळ संयम ठेवायची आणि विवेकाने वागायची आहे. काय योग्य आणि काय अयोग्य मला यावेळी काहीच कळत नाहीये, म्हणून मी तुम्हाला हे विचारायला आले की अशा वेळी मला काय करायला हवं, योग्य आणि अयोग्य काय आहे हेच विचारायला आले. पार्थ, सगळ्यात पहिली अनुचित गोष्ट तर हीच आहे की तू अशा एकांतात मला भेटायला आलीयस. तुला आता असं माझ्या कक्षात यायला नको होतं. का नाही यायला हवं? काय आपलं एकमेकांवर प्रेम नाहीये? आपण करत होतो, मग आज नाही करत? आता करायला नको. करायला हवं का नको तो प्रश्न नाहीये. हे सांगा की आज आपलं एकमेकांवर प्रेम आहे की नाही? मी परत तेच म्हणतोय की आपण आज प्रेम करायला नको. का नको करायला? कारण की हे योग्य नाहीये. योग्य का नाहीये ते सांगा. काय हे अनुचित आहे? हे काय पाप आहे? हो, पापही असू शकतं. अच्छा, 1 दिवस आधी हे पाप नव्हतं? नाही. तर मग प्रेम अशी खोटी गोष्ट आहे, अशी नाशिवंत वस्तू आहे की एकाच दिवसात योग्यचं अयोग्य होऊन जातं, पुण्याचं पाप बनतं. प्रेमाला तर लोक परम सत्य मानतात. म्हणतात की प्रेम अविनाशी आहे, ज्याचा कधी अंत होऊ शकत नाही. तर मग कसं आपलं प्रेम एका दिवसात मेलं? प्रेम मरतं की नाही यावर वाद आता नको. पण मी जे म्हणतोय ते नीटपणे समजून घ्यायचा प्रयत्न कर. हे मान्य कर की खरं प्रेम कधीच मरत नाही. पण प्रेमाचे काही मर्यादा आहेत, त्याचे काही नियम आहेत, त्याचे काही कर्तव्य आहेत. प्रेमाचं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे बलिदान. तोच खरा प्रेमी असतो जो बलिदान करू शकतो. आज मी तुझ्या भावनेमध्ये माझी भावनाही जोडली आणि आपण प्रेमाच्या नावाने असं काही करून बसलो ज्यामुळे तुझ्या कुळाच्या नावाला कलंक लागेल, तुझ्या बहीण भावाच्या नात्याची मानहानी होईल, माझ्या आणि कन्हैयाच्या मित्रतेच्या नात्याचा उपमर्द होईल. तर काय आपलं प्रेम कलंकित होणार नाही? प्रेम तर जगेल, पण कलंकित प्रेम जगणार नाही. आपल्या प्रेमाला कलंकित करणं किंवा प्रेमाला त्यापासून वाचवणं, या दोघातलं आपलं कर्तव्य काय आहे याचा विचार आपण केला पाहिजे. केवळ शरीरांच्या मिलनानेच प्रेम जिवंत राहतं. शरीरांच्या वियोगातही खरं प्रेम तर जिवंत राहतं आणि ते पवित्र असतं, कीर्तिमान असतं, त्याची एक शोभा असते. म्हणून माझं बोलणं समजून घे सुभद्रे. या जीवनात बस
इथवरच आपण एकत्र होतो. भगवंत करो आणि तू नवीन जीवनात सुखी राहू, हाच आशीर्वाद देऊन मी इथून जाईन. जा, आता नाही थांबवणार तुम्हाला. मी तुमचं हेही ऐकलं की आपलं प्रेम कधीच मरणार नाही, आपल्या प्रेमाला कलंकितही होऊ देणार नाही. सगळ्या मर्यादांचं पालन करू. या जन्मात आपलं मिलन होऊ शकलं नाही, ही गोष्टही मी हसून सहन करीन. परंतु आता जो तुम्ही माझ्या नवीन जीवनासाठी आशीर्वाद दिला, त्या आशीर्वादाचा मी स्वीकार करणार नाही. कारण तुमच्याहून लांब राहून मी कुठलं नवीन जीवन जगू शकणार नाही. आणि नाही मी या शरीराला कोणा दुसऱ्यासाठी जिवंत ठेवू शकेन. या आधी की कोणी दुसरा ह्याला स्पर्श करे, मी या शरीराला समाप्त करेन. माझी काही चूक झाली असेल तर मला जन्मजन्माची दासी समजून क्षमा करा. आता नाही येणार मी. जेव्हा जाल तेव्हा एकदा रथावरून मागे पहा. मी तुमच्या अंतिम दर्शनासाठी महालाच्या छतावर उभी असेन. सुभद्रा, वाह, वाह, वाह. मला तुमचं हे स्मित हास्य अजिबात आवडत नाहीये. दगडाचं हृदय आहे तुमचं. दोघा प्रेमींच्या जीवनात इतकी मोठी समस्या आलीये आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही. स्वतःच्या ध्यानात मग्न राहून मजा बघताय. हे प्रेमावतार, पृथ्वीवर प्रेम करणाऱ्यांचं काय होतं? इकडेही थोडं लक्ष द्या. त्यांनाच तर बघतोय, म्हणून तर वाहवा करतोय. त्यांच्या दुःखाचा आनंद घेताय. त्याचा आनंद नाही घेते मी देवी. मी तर त्यांच्या प्रेमाची उत्कटता बघून प्रसन्न होतोय. किती आदर्श प्रेम आहे दोघांचं. हात जोडावेसे वाटतात. मला समजलं नाही, ही कसली लीला? ही माझी लीला नाहीये देवी, ही प्रेमाची पराकाष्ठा आहे. हे लक्षात ठेव की कुठल्याही मोठ्या कार्याच्या सफलतेआधी एक अशी कठीण वेळ अवश्य येते जेव्हा मानवाचा पराक्रम आणि त्याच्या कर्तव्याची परीक्षा होते. हाच प्रकृतीचा नियम आहे आणि या परीक्षेत जो आपल्या कर्तव्यापासून ढळत नाही तोच श्रेष्ठ मनुष्य ठरतो. मला हे बघून खूप आनंद होतोय की अर्जुन आणि सुभद्रा दोघेही या कठीण परीक्षेच्या काळात आपापल्या कर्तव्यापासून ढळले नाहीत. केवळ अजून त्यांना योग्य मार्ग दिसत नाहीये, तोच आपल्याला दाखवायचा आहे. तुला माहितीये,
उद्या अर्जुन जातोय ते? अर्जुन उद्या निघतायत? हो, तो इथे काय करेल बिचारा. पण तू चिंता नको करूस, उद्यापर्यंत काहीच होणार नाही. तू आता विश्राम कर. सकाळच्या वेळी आपण पुन्हा बोलू. आणि हो, पुरोहितांना बोलावून लवकरच मुहूर्त काढा. लग्नपत्रिका हस्तिनापुरास पाठवावी लागेल आणि बाकीही बरीच तयारी करायची आहे. धीर धरा राजकुमारीजी, धीर धरा. वहिनी, कसा धीर धरू ग वहिनी. नशीब माझ्या बरोबर खेळ करते. हे बघ, राजकुमारी अशा विचलित होत नाहीत. मला तर काहीच कळत नाहीये वहिनी. सुभद्रा, वहिनी, असं रडू नकोस सुभद्रा, असं रडू नकोस. मला तर काहीच कळत नाहीये. आता तूच सांग वहिनी. तुझ्या मनातलं दुःख मी ओळखू शकते. प्रेमातलं दुःख असंच असतं. धीर धर. आता कसला धीर. आणि तूही हे ऐकून ठेव, जर माझा विवाह दुर्योधनाशी झाला तर हस्तिनापुरात केवळ माझं शरीर जाईल. प्राण तर मी आधीच सोडले असेल. सुभद्रा, आत्महत्या करणं पाप आहे. दादा, अरे, ही तू काय दशा करून घेतलीयस? तू तर दृढ संकल्प करायला हवा. असं अधीर होऊन कसं चालेल? ही बिचारे तरी काय करणार? बलराम दादांना तुम्हीच समजवा ना. सुभद्रेला दुर्योधनाशी विवाह करायचा नसेल तर हे सगळं थांबवायला हवं. पण त्यांनी दुर्योधनाला वचन दिलेलं आहे. वचन तर सुभद्रेनेही अर्जुनाला दिले. तर मग वचन देणाऱ्यांनी आपलं वचन पाळलं पाहिजे. याचा काय अर्थ निघतो? तू याचा अर्थ विचारते आहेस? तू सगळं विसरलीस का की तुझ्या भावाने रुक्मिणीनेही शिशुपालाशी तुझा विवाह करायचं वचन दिलं होतं? त्यावेळी तू तुझ्या भावाचं ऐकलं होतंस का की आपल्या मनाचं? कन्हैया, तुम्ही मला इथे बोलावलंत? हो. बोला. तुला हे विचारायला बोलवलं की आता या परिस्थितीत तू नेमकं काय करणार आहेस? अजून काय करणार? जायच्या आधी केवळ शुभकामना देऊ शकतो की या विवाहामुळे सगळे सुखी होत. वाह, यांना बघा. एक परमवीर क्षत्रिय योद्धा जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा भेकडासारखा लढण्याऐवजी पळून जायच्या गोष्टी करतोय. परंतु ही रणभूमी नाहीये मधुसूदन. रणभूमी कशाला म्हणतात मग पार्थ? हे आयुष्यच एक रणभूमी आहे, जिथे पावलो पावली कर्तव्य आणि वीरतेची परीक्षा द्यावी लागते. तू यावेळी प्रेमाच्या रणभूमीवर उभा आहेस. आता दुसऱ्या कुणाचा तरी हात तुझ्या प्रेमिकेच्या दिशेने पुढे येतोय, तेव्हा तू तिची रक्षा करायला हवीस की भेकडासारखं रणभूमीला सोडून पळून जायला हवं? परंतु हे तर सांगा की मी या परिस्थितीमध्ये काय करू शकतो? एकीकडे सुभद्रा आहे आणि माझं प्रेम, दुसरीकडे माझा मित्र आहे आणि त्यांचे मोठे भाऊ. जर दोघांनी सुभद्रेचा विवाह दुर्योधनाशी करायचा निश्चय केला आहे तर सुभद्रा आणि मी दोघेही विवश आहोत. पहिली गोष्ट ही आहे की निश्चय बलरामदादांनी केलाय. मी कुठलंच वचन नाही दिलेलं. मग जेव्हा दादांनी सगळ्यांसमोर घोषणा केली
तेव्हा तुम्ही त्यांचा विरोध का नाही केला? त्यावेळी का नाही म्हणालात की मी हे नाही होऊ देणार, मी याचा विरोध करीन? कारण मी लहान भाऊ आहे, त्यामुळे माझा धर्म त्यांच्या समोर असं बोलायची मला परवानगी देत नाही. याचा अर्थ असा की ते जी आज्ञा देतील ती तुम्हाला ऐकावी लागेल. अवश्य. पण मग तुम्ही मला जाऊ का देत नाहीत? कारण अशा परिस्थितीत सुभद्रेला सोडून जाणं हा तुझा धर्म नाहीये. ही प्रेमाची परंपरा नाहीये पार्थ. जे मी करीन ते एका लहान भावाचं कर्तव्य असेल, पण जे तुला आणि सुभद्रेला करायला हवं ते प्रेमींचं कर्तव्य असेल. तू आत्ताच म्हणाला होतास ना की मी सर्वांच्या सुखाची कामना करतो. तुझ्या जाण्याने तू सुखी होऊ शकशील का? किंवा सुभद्रा सुखाने जगू शकेल? मला कळत नाहीये कान्हा की तुम्हाला म्हणायचे तरी काय. केवळ इतकंच म्हणायचंय मला की एका वीराप्रमाणे तू तुझ्या कर्तव्याचं पालन कर. आणि तुम्ही? हे बघ पार्थ, यावेळी हा 3 कर्तव्यांचा संघर्ष आहे. सुभद्रेचं प्रेमसंकट आहे की प्रेमाच्या परंपरेचं पालन करावं की आपल्या कुळाचा शिष्टाचार बघावा. प्रेमाहून मोठा कुठलाच धर्म नाहीये पार्थ. म्हणून तिने तिच्या प्रियकराला जे वचन दिलं आहे ते तिने पाळलं पाहिजे. आणि तुझं धर्मसंकट हे आहे की तू जिला जीवनभर साथ निभावण्याचं जे वचन दिलं होतंस ते पाळावं की आपल्या मित्राच्या विरोधाला घाबरून प्रेमात दिलेली सगळी वचनं विसरून जावं. पार्थ, तुझं एकच कर्तव्य आहे की प्रेमात तू जिला वचन दिलं होतंस त्याचंच पालन कर. मग त्यात तुला माझ्याशी सुद्धा युद्ध करावं लागलं तरी मागे फिरू नकोस. तुम्ही माझ्याशी युद्ध कराल? बलराम दादाने आज्ञा दिली तर करावं लागेल. ते माझं कर्तव्य आहे. हे सगळं कर्तव्य तर ठीक आहे, पण यातून आता मार्ग कसा काय काढायचा? जर तुम्हा दोघांचं प्रेम खरं असेल तर रुक्मिणी तुला मार्ग सांगेल की अशा परिस्थितीत तिने काय केलं होतं. पण एकच अट आहे की निश्चय दृढ असायला हवा आणि प्रेम खरं असायला हवं. मग कुठलीच शक्ती तुम्हाला थांबवू शकणार नाही आणि नाही वेगळं करू शकेल. सुभद्रा गौरी मंदिरात पूजा करायला कुठल्या दिवशी जाते? दर शुक्रवारी. मग उद्या शुक्रवारच आहे ना? हो. मग झालं तर. कन्हैया, आपल्या लाडक्या बहिणीचा विवाह इतक्या थाटामाटात व्हायला हवा, इतक्या थाटामाटात व्हायला हवा की सगळ्या जगाला कळेल की द्वारकेचं ऐश्वर्य जगात सर्वश्रेष्ठ आहे. माझी हीच इच्छा आहे बलराम दादा. अरे ती तर असायलाच हवी कन्हैया, कारण कुलीन वंशाची ही परंपरा आहे की एक भाऊ जो विचार करतो दुसरा भाऊ तेच करतो. प्रणाम दादा. ये माझ्या लाडक्या भगिनी, सदैव सुखी राहा. तुम्ही मला बोलवलं दादा? हो, मी विचार केला की
तुझ्या विवाहाची तयारी होते, मग तुलाच बोलवावं. सुभद्रे, हे बघ, हे हिरे, पाचू, माणिक, मोत्यांनी सजलेली आभूषण आहे. ही सगळी तुला आवडली ना? हं? दादा, या सर्वाहूनही मला तुमचं प्रेम आवडतं. सुभद्रे, तरीच मला वाटतं की जेव्हा तू द्वारकेतून निघून हस्तिनापुरात जाशील तेव्हा हा एकटेपणा मला जीवघेणा असेल. हो, तुझा केवळ आवाज ऐकण्यासाठी मी व्याकुळ होईन. दादा, तुम्ही अशा गोष्टी का करता? हो सुभद्रे, मला दर दिवशी, दर क्षणी तुझी आठवण येईल. हो, सुभद्रे, कधी कधी मी रागाच्या भरात तुला फटकारलंही, यासाठी मला क्षमा कर. परंतु त्यामागेही नेहमी तुझ्या हिताचेच विचार होते माझ्या मनात. आजही तुझा विवाह ठरवताना मी तुझ्या हिताचाच विचार केला आहे. अरे, हे काय? माझी लाडकी बहीण रडते? हं? दादा, मी गौरी पूजनाला मातेच्या मंदिरात जाते. मला आशीर्वाद द्या की मातेने माझी प्रार्थना ऐकावी. अवश्य ऐकेल. माझी लाडकी बहीण मातेकडून जे काही मागेल, माता तिला अवश्य देईल. हा माझा आशीर्वाद आहे. दादा, आशीर्वाद द्या. आयुष्यमान भव, सदैव सुखी रहा. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होत जा. सुभद्रा, वहिनी, मी जाऊ? हो, जा, लवकर जा. ऐका, राजकुमारीची काळजी घ्या. जशी आज्ञा. साथीला सांग की अर्जुन रथामध्ये मागे बसेल आणि सुभद्रा सारथी असेल. अर्जुनाला रथात मागे बसव आणि सारथी तू बन. आता उशीर करू नकोस, पार्थ वाट पाहत आहेत. जा. कन्हैया, सुभद्रा अशी सारखी सारखी मागे वळून का पाहत होती? असं वाटत होतं की ती याच क्षणी सासरी जाण्यासाठी आपल्याला सोडून जाते. तुम्ही पण तर किती भावुक झाला होतात बलराम दादा. खरं म्हणाल तर
मलाही असंच वाटत होतं, जसं की ती खरंच आपल्या पतीकडे चालली आहे. अरे कन्हैया, बहिणीची पाठवणी करायच्या विचारांनीच माझ्या मनात न जाणे काय होत आहे. खरंच कन्हैया, खूप खूप प्रेमळ बहीण आहे आपली. एकच तर बहीण आहे आपली. दादा, आज तुम्ही तिला मंदिरात जाताना बघून इतके भावूक झालात. उद्या जेव्हा खरंच तिची पाठवणी करू तेव्हा तुमची काय दशा होईल बलराम दादा? कन्हैया, तुला तर माहीतच आहे की मी एक साधा सरळ माणूस आहे. मनाला लागणाऱ्या कुठल्याही घटनेमुळे भावूक होतो. याच गोष्टीचा तर फायदा घेतात काही चतुर माणसं. कन्हैया, ते सगळं ठीक आहे, पण आता आपल्याला हस्तिनापुरात लग्नपत्रिका पाठवायची तयारी करायला हवी. ते लोक पण पूर्ण दिमाखात येतील ना इथे. ठीक आहे बलराम दादा, चला. सावधान सावधान. मी कुंतीपुत्र अर्जुन सर्वांच्या समोर या देवीला साक्षी बांधून सुभद्रेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करतो आणि हिला माझ्या बरोबर इंद्रप्रस्थाला घेऊन चाललोय. जर कुणात बळ किंवा धाडस असेल तर माझा सामना करा. जय भवानी माता. दादाची आज्ञा आहे की इथून जाताना मी तुमची सारथी बनावं आणि तुम्ही रथात मागे बसावं. का? ते मला नाही माहित. ही वाद घालायची वेळ नाहीये. राजकुमारी, सगळी आभूषणे योग्य आहेत ना? खूप सुंदर आहेत महाराज. महाराज, महाराज, अनर्थ झालाय महाराज. आपला विश्वासघात झालाय. काय झालं? अर्जुनाने राजकुमारीचं हरण केलंय. काय काय? अर्जुनाचं हे दुस्साहस, त्याचं इतकं धाडस की त्यांनी सुभद्रेचं हरण करावं? असंभव. असंभव नाही महाराज, असं घडलंय. जर असं घडलंय तर अर्जुनाला त्याचा दंडही भोगावा लागेल. अक्रूर आणि सात्यकीला सैन्य तयार ठेवायला सांग. जशी आज्ञा. कन्हैया, काय झालं बलराम दादा? तुला अजून कळलं नाही कन्हैया की तुझ्याच मित्रांनी आपल्या बहिणीचं अपहरण केलंय? आणि तू गप्प आहेस? कन्हैया, आपल्याला युद्धाची चिथावणी दिली गेली आणि तू गप्प बसलास. आपला अपमान झालाय आणि तू गप्प आहेस कन्हैया? मी गप्प नाहीये रामदादा, परिस्थितीचा विचार करतोय. विचार? कान्हा, तू विचारच करत बस. मी एकटाच यादव सेनेला घेऊन जातो आणि त्या अर्जुनाला बंदी बनवून आणतो. ऐका, जा आणि सात्यकीला सांगा की यादव सेनेला लगेच कूच करायची आज्ञा दे. त्या पांडव कुमाराला कदाचित फार गर्व झालाय. आज माझ्या गदेच्या एकाच प्रहाराने मी त्याच्या गर्वाचा नाश करीन. कन्हैया, तू माझ्या बरोबर येणार आहेस की नाही? तुम्ही आज्ञा कराल तर अवश्य येईन बलराम दादा. आज्ञा? एका अपराध्याला दंड करायला त्यासाठी तुला कोणाच्या आज्ञेची गरज आहे? कसला राजा आहेस तू कन्हैया?
पण ज्याला दंड द्यायला चालला आहात तो अपराधी आहे की नाही, राजाने हा सुद्धा विचार करायला हवा. कन्हैया, अर्जुन अपराधी असायचा याहून मोठा पुरावा काय असेल की त्याने एका निष्पाप राजकुमारीचं अपहरण केलंय? त्याने अपहरण केलंय? नाहीतर कोणी? बलराम दादा, मला तर काहीतरी वेगळंच कळलंय. काय? तुझ्या समोर अर्जुन सुभद्रेला घेऊन गेला. हो, त्यावेळी रथ कोण चालवत होतं? राजकुमारी सुभद्रा. सुभद्रा? काय बोलतोयस काय? राजकुमारी सुभद्रा रथ चालवत होती? आणि अर्जुन कुठे होता मग? राजकुमारी सुभद्रा त्यांना म्हणाला की तुम्ही रथाच्या मागे बसा म्हणून. मागे? याचा अर्थ असा की अर्जुनाने सुभद्रेचं अपहरण नाही केलं, तर राजकुमारी सुभद्रेने अर्जुनाचं अपहरण केलेलं आहे. एका बिचाऱ्या पाहुण्याला पळवून घेऊन गेली, म्हणजे खरी अपराधी सुभद्रा आहे. चला दादा, सेना घेऊन जाऊया त्या अपराध्याला पकडायला, आणि तिचे हात पाय बांधायला जाड साखळ्याही बरोबर घेऊया. काय म्हणतोयस काय कन्हैया? आपण आपल्या सुभद्रेला बंदी बनवायचं? हो दादा, जो अपराध करेल त्याला दंड तर द्यायलाच हवा. म्हणजे असं की सुभद्रेचं अर्जुनावर प्रेम आहे, आणि जेव्हा तिच्या भावांनी तिच्या प्रेमाचा अव्हेर केला आणि कोणा सम्राट पुत्राशी तिचा विवाह ठरवला, तेव्हा ती बिचारी विवश झाली आणि ती आपल्या प्रियकराशी गंधर्व विवाह करून आपल्या सासरी निघून गेली. आता हा जर तिचा अपराध असेल आणि द्वारकेमध्ये एका स्त्रीला तिचा पती निवडायचा अधिकार दिला जाऊ शकत नसेल, तर मग ठीक आहे, चला तिला बंदी बनवून दंड देऊया. कन्हैया, आता या सगळ्याचा काय अर्थ आहे? हाच की अर्जुनाने सुभद्रेचं हरण केलेलं नाहीये दादा. उलट स्वतः सुभद्राच अर्जुनाचं हरण करून त्याला घेऊन गेलीये. खरं तर ते दोघं एकमेकांवर निस्सीम प्रेम करतात. ते सगळं ठीक आहे कन्हैया, परंतु माझ्या वचनाचं काय होईल जे मी हस्तिनापुरात दुर्योधनाला देऊन बसलोय? म्हणूनच मी म्हटलं होतं की सुभद्रेला विचारल्याशिवाय आपण वचन नको द्यायला. शेवटी सुभद्रेची सहमती तर घ्यायलाच हवी होती, आणि तुम्ही तर तिला सदैव सुखी राहायचा आशीर्वादही दिला होता. जर तुम्ही सुभद्रेचा हात दुर्योधनाच्या हातात दिला असतात तर ती सुखी राहू शकली असती? नाही, कधीच नाही. आणि मग तुमचा आशीर्वाद असत्य ठरला असता. परंतु तुम्ही दोषी नाही आहात बलराम दादा. मग दोष कोणाचा आहे? अपराधी कोण आहे कन्हैया? कोणीच नाही. कोणीच नाही? कन्हैया, मग काय अर्जुन आणि सुभद्राही? हो दादा, हो. शेवटी अर्जुन सुद्धा तर कुंती आत्याचाच मुलगा आहे. राजसूय यज्ञ करणाऱ्या महाराज युधिष्ठिरांचा भाऊ आहे. हो ना रुक्मिणी? हो की. इंद्रप्रस्थ राज्य हस्तिनापूर राज्याहून श्रेष्ठ आहे, कारण तिथे धर्माने शासन चालतं. म्हणूनच तुम्ही या लग्नामुळे मनात दुःखी व्हायची गरज नाहीये बलराम दादा. हो, रुक्मिणी योग्यच बोलते आहे रामदादा. मग या मागचा सूत्रधार तूच आहेस कन्हैया? मला माहिती आहे, तुझी परवानगी असल्याशिवाय अर्जुन हे साहस करूच शकत नाही.
मला तर केवळ इतकंच माहिती आहे बलराम दादा की माझी लाडकी बहीण सुखात असावी, इतकंच. खरं म्हणतोस का नाही या? रामदादा, मी कधीच तुमच्याशी खोटं बोललो नाही. जेव्हा तुम्ही हस्तिनापुरात होतात ना, तेव्हा अर्जुन आणि सुभद्रेत इथे प्रेमाचा अंकुर वाढत होता आणि आज त्याची परिणती अशी झाली आहे. आता तुम्ही पण अर्जुनाला क्षमा करा की. मला तुझी युक्ती कळले का नाही या? आता बोल, पुढे काय करायला हवं? ती आज्ञा तर तुम्हीच द्या बलराम दादा. हे छान आहे. सगळं करायचं तू आणि माझ्याकडून ऐकायचंय. आता सांग काय करायचं? माझी तर हीच इच्छा आहे की लगेचच अर्जुन आणि सुभद्रेला द्वारकेत आणलं जावं आणि त्यांचा विवाह दिमाखात करावा. कन्हैया, पांडवांना हा निरोप पाठव की अर्जुन आणि सुभद्रेचा विवाह इथे द्वारकेत संपन्न होईल. जशी आज्ञा बलराम दादा. आणि अशा तऱ्हेने खऱ्या प्रेमाचा विजय झाला आणि शकुनी दुर्योधनाचा कपटी डाव परत एकदा असफल झाला. श्रीकृष्णाच्या चातुर्यामुळे अर्जुन आणि सुभद्रेचा विवाह घडून आला. संगीत, सजावट आणि रोषणाईने संपूर्ण द्वारका नगरी उजळून निघाली. द्वारकेमध्ये श्रीकृष्ण, बलराम, पांडव आणि सर्व जनतेच्या आशीर्वादाने अर्जुन आणि सुभद्रेच्या विवाहाचा मंगल सोहळा संपन्न झाला. Krishna